इराण इस्रायलचे युद्ध आणि परिणाम मात्र भारतीय शेतकऱ्यावर. इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेला युद्ध हा विषय बोलताना सर्वसामान्य माणसांसाठी फार दूरचा वाटतो, पण त्याचे परिणाम आता आपल्या बळीराजाच्या बांधापर्यंत येऊन पोहोचले आहेत. आता तुम्ही म्हणताल ते कसं? तर उदाहरण म्हणून सांगतो, विचार करा. उद्या तुम्ही खत आणायला दुकानात जाता आणि दुकानदार तुम्हाला सांगतो युरिया नाही, डीएपी नाही, साठा संपलाय. हे ऐकून काय वाटेल? धक्का बसेल का? पण हे लवकरच वास्तवात येऊ शकणारी परिस्थिती आहे आणि त्यामागे हजारो किलोमीटर दूर इराण इस्रायल युद्ध. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत हे युद्ध नक्की कसं भारतीय शेतकरीवर परिणाम करतं, खताचं संकट काय, तेलाचे भाव कसे वाढतात आणि आपला शेतकरी यातून कसा वाचू शकतो. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. मित्रांनो, आधी थोडक्यात समजून घेऊ हे युद्ध काय आहे आणि कसं सुरू झालं आहे. इराण आणि इस्रायल हे दोन देश मध्यपूर्वी दशकांपासून एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. अण्वस्त्र कार्यक्रम, प्रॉक्सी वॉर, क्षेपणास्त्र हल्ले, हा संघर्ष आता उघड युद्धाचा उंबरठ्यावर आलाय. आणि जेव्हा मध्यपूर्वीत युद्ध होतं तेव्हा जग हादरतं, कारण इराण हा जागतिक सर्वात मोठा युरिया उत्पादक देशांपैकी एक आहे. होमुर्झी सामुद्रधुनी, जिथून जगातील 20% तेल आणि मोठ्या प्रमाणात खते जातात, ती या युद्धात अडकली आहे आणि भारत या सगळ्यांवर अवलंबून आहे. मित्रांनो, भारतीय शेतकऱ्यांना 3 गोष्टी सर्वात जास्त लागतात: पाणी, बियाणे आणि खत. आणि या तिन्हींमध्ये खत हे सर्वात जास्त प्रदेशावर अवलंबून आहे. युरिया, डीएपी म्हणजे डाय अमोनियम फॉस्फेट आणि एमओपी म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश, या 3 प्रमुख खतांसाठी भारतांना दरवर्षी परदेशातून कोट्यावधी टन आयात करावी लागते. आणि यातील मोठा हिस्सा येतो इराण, ओमान, कतार, सौदी अरेबिया म्हणजे पर्शियन गल्फ मधून. आता जर इराण आणि इस्रायल युद्धामुळे होमुर्झी समुद्रधुनी बंद झाली तर हा पुरवठा थांबतो. पुरवठा थांबला की भाव वाढतात. भाव वाढले की शेतकऱ्याचा उत्पादक खर्च वाढतो आणि उत्पादक खर्च वाढला की शेतकरी कर्जात बुडवतो. हे आपण नुसतं बोलत नाही, याचा पुरावा आहे. 2021-22 मध्ये रशिया युक्रेन युद्धाच्या वेळी नक्की हेच झालं होतं. त्यावेळी डीएपीचे भाव तिप्पट झाले, युरियाचे भाव दुप्पट झाले. भारतीय शेतकऱ्यांना हजारो कोट्यांचा फटका बसत होता आणि आता इराण इस्रायल युद्धामुळे पुन्हा तशीच परिस्थिती येण्याची भीती आहे. सरकार खतांवर दरवर्षी 2 लाख कोटींपेक्षा जास्त अनुदान देतं, पण आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढले की हे अनुदानही कमी पडतं आणि मग शेवटी भार येतो बळीराजाच्या खांद्यावर. आता दुसरा मोठा धोका म्हणजे कच्चं तेल. इराण हा ओपीईसीचा महत्त्वाचा सदस्य आहे, जागतिक प्रमुख तेल उत्पादक. युद्ध लांबलं तर कच्च्या तेलाचे भाव आकाशाला भिडतात आणि तेल महाग झालं की डिझेल महाग होतं. आता विचारा, डिझेल आणि शेतकरी यांचं काय नातं? तर सांगतो, ट्रॅक्टर चालवताना डिझेल लागतं, विहीर आणि बोरवेलचं पाणी उपसायला डिझेल लागतं, धान्य बाजारात न्यायला ट्रक लागतो, त्यालाही डिझेल. शेतकरी उपकरणं, थ्रेथर मशीन, पंप सगळे डिझेलवर चालतं. म्हणजे तेल महाग झालं की शेतकऱ्याचा उत्पादक खर्च सगळ्या बाजूने वाढतो. आणि इथेच थांबत नाही, खत तयार करायलाही नैसर्गिक वायू लागतो जे तेलाशी जोडलेले आहे. तेल महाग, खत महाग म्हणजे शेती महाग. एकीकडे खर्च वाढतो, दुसरीकडे मामला भाव नाही. हे शेतकऱ्याचं जुनं दुखणं आहे, पण युद्धाने ते आणखी तीव्र होतं. तिसरा मोठा परिणाम म्हणजे आपल्या कृषी निर्यातीवर होतो. भारत हा जगातील प्रमुख कृषी निर्यातदार आहे. तांदूळ, गहू, कापूस, साखर, कांदा, मसाले, फळे आपण जगाला खाऊ घालतो आणि यातील सर्वात मोठे ग्राहक आहे मध्यपूर्वीय देश: इराण, इराक, यूएई, सौदी अरेबिया, इस्रायल. पण युद्ध झाला की या देशाची खरेदी क्षमता घटते, वाहतूक मार्ग असुरक्षित होतात, व्यापार थांबतो, शिपिंग कंपन्या त्या भागात जहाजे पाठवायला घाबरतात. 2023 मध्ये भारताने $53 अब्ज कृषी निर्यात केली. यातील मोठा हिस्सा मध्यपूर्वीत जातो. बासमती तांदूळ, ज्याची सर्वात जास्त निर्यात मध्यपूर्वी देशात होते, त्यावर थेट परिणाम होतो. कांदा निर्यात अडचणी येते, डाळिंबाचा व्यापार थांबतो, म्हणजे शेतकऱ्याचा माल विकायला बाजारच उरत नाही. हे किती मोठं संकट आहे. आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खास, कारण आपल्या राज्यावर याचा परिणाम सर्वात जास्त होऊ शकतो. नाशिकच्या द्राक्षांना सर्वात मोठं बाजार आहे मध्यपूर्वी देश. सोलापूर, सांगलीचं डाळिंब यूएई आणि सौदीमध्ये जातं. विदर्भातील कापूस, मराठवाड्याचं सोयाबीन, पुण्याचे फळ, या सगळ्यांचा मध्यपूर्वी देशातील थेट संबंध आहे. आणि विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरी जे आधीच कर्जाच्या खाईत आहेत, त्यांना खताचे भाव वाढले तर आणखी मोठा फटका बसेल. यावर उपाय म्हणून सरकारने आत्ताच खतांचा मोठा साठा करायला हवा. रशिया, कॅनडा, मोरॉक्को, जॉर्डन यांच्याशी तातडीने पर्यायी खत करार करायला हवे. शेतकऱ्यांना खत अनुदान थेट बँके खात्यात मिळायला हवं. मध्यस्थानी लूट बंद व्हायला हवी. शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतांवर वळायला हवं. शेणखत, गांडूळ खत, जैविक खत, यामुळे रासायनिक खतांवर अवलंबून कमी होतं. IFFCOने तयार केलेलं नॅनो युरिया हा क्रांतिकारक पर्याय आहे. एका बाटली नॅनो युरिया एक पोथ्या एवढं काम करतो आणि शेतकऱ्यांनी गट करून FPO बनवून थेट निर्यात करण्याची क्षमता विकसित करायला हवी, जेणेकरून मध्यस्थी नसतील आणि चांगला भाव मिळेल.
इराण इस्रायल युद्ध हे केवळ दोन देशांमधील संघर्ष नाही, हे जागतिक अर्थव्यवस्थेला हादरे देणारे संकट आहे. आणि या संकटाचा सर्वात मोठा भार सहन करतो तो आपला शेतकरी, देशाचा अन्नदाता, बळीराजा. जोपर्यंत जगात युद्ध होत राहील तोपर्यंत शेतकऱ्याचा संघर्ष संपणार नाही. पण जागरूकता हेच आपलं सर्वात मोठे शस्त्र आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, विशेषतः तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशी महत्त्वाची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळतील. खाली कमेंटमध्ये सांगा या युद्धाचा तुमच्या शेतकरीवर काय परिणाम झाला आणि पाहत रहा कसं काय.